मी SPI इंजिनियर्समध्ये मुंबई महाराष्ट्र ॲज अ ब्रांच मॅनेजर म्हणून इथं काम करतो आहे. SPI इंजिनियर्स ही कंपनी इनो इन्स्ट्रुमेंटची एक्सक्लुझिव्हली डिस्ट्रीब्युटर आहे. पॅन इंडिया बेसिसवरती SPI इंजिनियर्सचे टोटल 10 सर्व्हिस सेंटर अँड सेल्स ऑफिसेस ऑल ओव्हर इंडिया आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त ती नेपाळ, भूटान आणि बांगलादेश या देशामध्ये सुद्धा कार्यरत आहे. आज आपण जो आपण मॉडेल बघणार आहे तो लेटेस्ट मॉडेल, सर्वात कॉम्पॅक्ट आणि एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह मॉडेल आहे. तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तो आहे आपला i4 मॉडेल. चला आज आपण i4 अनबॉक्सिंग करूया. i4 दाखवतो तुम्हाला मी. i4च्या या बॉक्समध्ये तुम्हाला हे सगळे ऍक्सेसरीज विथ मशीन तुम्हाला येतील. सर्वात आपण बघूया मशीन. ही येते स्प्लायसिंग मशीन. त्याच्यासोबत क्लिव्हर येतो. क्लिव्हर तुम्हाला फुल्ली ऑटोमॅटिक येणार. ह्या क्लिव्हर मध्ये तुम्हाला जर का इथून लॉक केला तर हा फक्त सिंगल टचने तुम्ही ऑपरेट करू शकता. याला काही पुश करायची गरज नाही, काही करायची. सिंगल टच, फुल्ली ऑटोमॅटिक, फुल्ली मेटलाइज बॉडी याचा हा क्लिव्हर तुम्हाला भेटेल. एकदम कॉम्पॅक्ट आहे, जेणेकरून कोणालाही स्प्लायसिंग वगैरे करताना काही त्रास होणार नाही. ह्याच्यानंतर तुम्हाला एक स्ट्रिपर दिला जातो सोबत. हा अडॅप्टर चार्जिंगसाठी. त्यासोबत एक OTG केबल आहे, जेणेकरून तुम्ही मशीनचा डेटा वगैरे तुम्ही ट्रान्सफर करू शकता आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये नाहीतर कम्प्युटरमध्ये. हा USB केबल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक शोल्डर बेल्ट दिला जातो, जो तुम्ही मशीनला साईडने टांगून तुम्ही शोल्डरवरती टांगून कुठेही मशीन घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एक इलेक्ट्रोड दिला जातो. आपल्या ह्या एक स्पेअर आपण इलेक्ट्रोड तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतो. ह्या इलेक्ट्रोडची कॅपॅसिटी जाते 6000 स्प्लायसिंग. 6000 स्प्लायसिंग पर्यंत तुम्हाला हे काही चेंज करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला SOC हीटर होल्डर भेटतो. SOC फायबर होल्डर भेटतो, जेणेकरून तुम्ही एक स्प्लाइस ऑन कनेक्टर बनवू शकता. त्यासोबत कूलिंग ट्रे सुद्धा भेटतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला स्लीव वगैरे खाली ठेवायची गरज नाही. आणि हा पॉवर कॉर्ड शेवटी. त्यासोबत एक टेस्ट रिपोर्ट पण आहे. जेव्हा पण मशीन आपली मॅन्युफॅक्चरिंग होते त्यावेळेस मशीन होती जे टेस्ट केले जातात, त्याच्यावरती हे रिझल्ट वगैरे आहेत. हे तर झाले सगळे ऍक्सेसरीज आपले. ह्याच्यानंतर मशीनचे डिटेल्स काय आहे, मशीनमध्ये काय काय फीचर्स आहेत ते आपण आता जाणून घेऊया. सर्वात आधी मशीनबद्दल सांगायचं झालं तर ही मशीन सध्या एकदम कॉम्पॅक्ट FTTA साठी स्पेशली डिझाईन केलेली आहे. ह्याचा स्प्लायसिंग टाइम इंडस्ट्रीमधली सर्वात फास्ट मशीन आहे. 4 सेकंदाचा स्प्लायसिंग टाइम आहे आणि हिटिंग टाइम फक्त 13 सेकंदाचा आहे. बॅटरी बॅकअप एवढा चांगला आहे ना सर, की बॅटरी बॅकअप तुम्हाला 200 स्प्लायसिंगचा भेटणार. एका चार्जिंगमध्ये तुम्ही 200 स्प्लायसिंग विथ हिटिंग करू शकता. आता आपण मशीन चालू करून एकदा बघून घेऊया. मशीन तुम्ही फुल्ली बटनने सुद्धा आणि फुल्ली टचने सुद्धा ऑपरेट करू शकता. कोणत्याही फंक्शनसाठी तुम्हाला बटनवरती आधारित नाही राहायचंय. फिंगर टच एकदम फुल्ली कॅपॅसिटिव्ह टच स्क्रीन आहे. ह्याच्या नॉर्मल फंक्शन आपले जसे मशीनमध्ये असतात ते तर आहेच. ह्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याच्यामध्ये टोटल 48 टाईपचे वेगवेगळे आपण स्प्लायसिंग मोड पण देतो. सिंगल मोड, मल्टी मोड, नॉन झिरो, DS ह्या टाईपचे खूप स्प्लायसिंग मोड आहेत. आणि जर का तुम्हाला लागत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पण ऍड करून घेऊ शकता ह्याच्यात. त्याच्यानंतर आपण मशीनला एक स्प्लायसिंग करून बघूया. मशीनमध्ये स्प्लायसिंग किती फास्ट होतं, किती ॲक्युरेसी वरती होतं ते एक आपण जाणून घेऊया. त्यासाठी आपण एक मशीनच्या सोबत एक प्रॉस्किटचा स्ट्रिपर पण देतो. या स्ट्रिपरला बोलतात ट्राय होल स्ट्रिपर, ज्याच्यामध्ये 3 होल असतात. सध्या आपण डायरेक्ट फायबर वापरतोय, त्यामुळे आपण लास्ट एंडला हे वापरणार आहोत. नॉर्मली आपण ह्याला स्ट्रिप केल्यानंतर ह्याला थोडंसं क्लीन करावं लागतं. त्याच्यानंतर आपण ह्याला
या क्लिव्हरमध्ये तुम्ही फॅसिलिटी बघू शकता, ह्याच्यात तीन ह्याच्यात खाचे दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रॉप केबल सुद्धा करू शकता, पॅच कॉर्ड करू शकता, डायरेक्ट फायबर करू शकता, कपलर स्प्लिटर सुद्धा करू शकता ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आपण स्पेशली याच्यामध्ये जो मीटर दिलं गेलं आहे ते 5 mm पासून ते 25 mm पर्यंत दिले गेलेले आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त स्लीव वगैरे यूज करायची गरज नाही पडत. आता आपण नॉर्मली एक स्प्लाइस मारून बघूया. मी स्ट्रिप केलं, आता मी क्लीव करतो. हे बघा, फक्त एक टच केलं आणि हा कट झाला. तो फायबर तिथून हल्ला सुद्धा नाही, एवढी शार्प ब्लेड आहे ह्याच्या. आणि या क्लिव्हरची एक खासियत म्हणजे ह्याचा जो ब्लेड आहे ह्याच्यामध्ये टोटल 16 रोटेशन पॉईंट दिलेले आहेत. प्रत्येक पॉईंट तुम्हाला 1,500 ते 2,000 कट देणार, म्हणजे टोटल क्लिव्हरची कॅपॅसिटी येते 48,000 कट. 48,000 कट तुम्ही या ब्लेडने वापरू शकता. चला आपण मशीनमध्ये बघून घेऊया. या मशीनची अजून एक खासियत म्हणजे तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये आपण व्ही ग्रूव्ह एकदम शॉर्ट दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला फायबरला मशीनला जास्त खेचायची गरज नाही पडणार आणि अलाइनमेंट सुद्धा एकदम प्रॉपर झाली पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याच्या होल्डरमध्ये एक लॉक दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जर का कपलरला वगैरे तुम्हाला जर का स्प्लाइस करायचं असेल तर खूप म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या मशीनमध्ये कपलरला ग्रिपिंगला प्रॉब्लेम होतो, पण ह्याच्यामध्ये जसं हा लॉक दिलेला आहे, जर का तुम्ही ह्या लॉकला ऑन करता तर हा खाचा वरती येतो, जेणेकरून तुम्हाला कपलर जो आहे तो पकडून धरणार आणि त्याच्याने कपलर मागे सरकणार नाही आणि तुम्हाला सारखं तो कपलर तुम्हाला हलवायची गरज नाही पडणार. ठीक आहे. तर आपण सध्या नॉर्मल फायबर करतोय, त्यामुळे आपण याला अनलॉकच ठेवूया. ठीक आहे. हा मी पहिला फायबर ठेवला नॉर्मली. आता आपण दुसरा फायबर घेऊया. सेम ह्याच्यासारखंच आपण हे केलं, स्ट्रिप केली, ही क्लिविंग केली. काही लोक ह्याला कटिंग सुद्धा बोलतात. ह्याला ठेवला आपण आणि ह्याला आपण जेव्हा हे ठेवतो, सध्या ही मशीन ऑटोमॅटिक मोडवरती असल्यामुळे हा डायरेक्टली हे घेऊन तुम्ही बघू शकता एकदम 4 सेकंदाच्या स्प्लायसिंग मध्ये हा होणार. आणि अॅक्युरेसी तुम्ही बघू शकता 0.01 dB लॉस एकदम परफेक्ट झालेला आहे, जेणेकरून तुम्हाला सारखं तोडून परत करायची गरज नाही आणि तुम्हाला तुमच्या लाईनीवरती तुम्हाला काही त्रास नाही होणार लॉसेसवरती. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे काढून मग स्लीव तुम्हाला हिट करावी लागते. स्लीव हिटिंग आपण ते नेक्स्ट ह्याच्यात बघूया आपण सध्या. तर ही एकदम कॉम्पॅक्ट मशीन झाली आपल्या इंडस्ट्रीमधली, एकदम फास्ट मशीन आहे. जर का कोणालाही काही रिक्वायरमेंट असेल, काही घ्यायची इच्छा झाली तर स्पेशल ऑफर्ससाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.